Hello and welcome to Sangam. So, from this topic or from this lecture, we are going to start with new topic, that is topic 20, training, planning and implementation. आत्तापर्यंत आय गेस तुमचे 10 टॉपिक झालेले आहेत. 10व्या टॉपिकमध्ये आपण आहोत. इथून पुढे मी 20, 19, 18 वगैरे तसं जाणार आहे. सर त्या साईडनी येतील अँड देन वी आर गोइंग टू फिनिश विथ युअर सिलेबस. ओके, काहीही कळालं नाही, काहीही डाऊट्स असले तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. सो ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, आय गेस मी जेवढा तुमचा सिलेबस बघितलेला आहे, जेवढं सरांसोबत डिस्कस केलं, तुम्ही काहीतरी ट्रेनिंगबद्दल पण अभ्यास केलेला आहे. बट हिअर वॉट वी आर गोइंग टू सी, कोऑर्डिनेटर कोण असतो, हू इज ऑर्गनायझर ऑफ ट्रेनिंग, व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स इन ट्रेनिंग, प्री जॉब किंवा इन जॉब किंवा आफ्टर जॉब. आफ्टर जॉब म्हणजे तुमचा बराच जॉब झाल्यानंतर काय असते ट्रेनिंग. एव्हरीथिंग वी आर गोइंग टू सी इन डिटेल. आपण ॲनालिसिस करणार आहे ट्रेनिंग या पॉईंटचा. ट्रेनिंग, त्यानंतर ट्रेनिंगचंच प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन. ओके, सो आज सगळ्यात आधी आपण बघूया व्हॉट इज ॲक्च्युली मेंट बाय ट्रेनिंग. ठीक आहे, सो ट्रेनिंग इज समथिंग, समजा तुमचं ITI कोर्स झालेला आहे किंवा तुम्ही इंजिनियर आहात, एनिथिंग तुम्ही डिग्री घेतलेली आहेत, बट दॅट डिग्री इज रिलेटेड टू युअर ॲकॅडमिक परफॉर्मन्स. अँड वेन यू आर गोइंग टू get selected in certain job or in certain company, that company does not require that academic knowledge. So that's why त्या कंपनीचे जे काही सेट असतील, जे काही विजन असेल, मिशन असेल, जे काही गोल असेल, त्याच्या अनुरूप ते तुम्हाला ट्रेनिंग देतात. सो कमिंग टुवर्ड्स द डेफिनेशन, ट्रेनिंग इज सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग नॉलेज, skills and attitude required to perform specific job. We do not consider whatever type of degree you have acquired in your academic knowledge or in your academics. What we require is, जरी तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, जरी तुम्ही कम्प्युटर इंजिनियर असाल, मेकॅनिकल इंजिनियर असाल, काहीही असाल, बट आमचा जॉब आहे लेट्स से डेटा एंट्रीचा, किंवा आमचा जॉब आहे लेट्स से AI ड्रिवन काही प्रोजेक्ट्स आहेत, वेबसाईट बिल्डिंग आहे, ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला इथे शिकवणार आहोत. दॅट इज मेंट बाय स्पेसिफिक जॉब, स्पेसिफिक सर्विस रिलेटेड ट्रेनिंग, अँड ट्रेनिंग इज विथ रिस्पेक्ट टू दॅट ओनली. ओके, देन व्हॉट आर द की पॉईंट्स, कोणते की पॉईंट्स लक्षात घेतले जातात ट्रेनिंग देत असताना. हिअर आय हॅव रिटन स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे तुम्ही कम्प्युटर इंजिनियर आहात, तुम्हाला नॉर्मल वर्ड माहिती आहे किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल सगळं माहिती आहे, बट वॉट वी रिक्वायर इज ॲक्च्युअल परफॉर्मन्स ऑन लेट्स से MS एक्सेल, ॲक्च्युअल परफॉर्मन्स ऑन डॉक्स, गुगल डॉक्स. ठीक आहे, सो फॉर दॅट वी आर गोइंग टू इम्प्रूव्ह युअर स्किल. यू हॅव समथिंग, यू हॅव सम नॉलेज, काहीतरी स्किल आहे, ट्रेनिंगमध्ये ती स्किल तुमची अजून डेव्हलप होणार आहे. ओके स्वप्नाली, पुढे परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट. वाईल यू वर लर्निंग, वाईल यू वर इन युअर ॲकॅडमिक एज्युकेशन जेव्हा तुमचं चालू होतं, दॅट परफॉर्मन्स इज नॉट रेलेवंट फॉर अस ॲज अ कंपनी. वॉट वी नीड इज पटपट तुम्ही किती फास्ट इम्प्रूव्हमेंट किंवा किती फास्ट परफॉर्मन्स करत आहात, किती कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट देत आहात. दॅट इज वॉट इज taught you in this training, that is performance improvement. Job specific learning, जे मी तुम्हाला आत्ता म्हटलं आहे, आपला जॉब ज्या गोष्टीचा आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला इथे ट्रेनिंग दिलेली असते. त्यानंतर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असता त्यावेळेस आपण थेरॉटिकल नॉलेजवरती आपलं जास्त भर असतो. ठीक आहे, म्हणजे ॲसिड आणि बेस एकत्र केल्यावरती काय होतं हे आपण जास्त करून वाचतो. बट हिअर वेन वी आर गोइंग टू इंडक्ट यू इन अवर कंपनी, व्हॉट शुड बी अवर रोल, की आम्हाला तुम्ही खरंच प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन त्या गोष्टीचं करू शकत आहात का. इफ लेट्स से की कुणीतरी फार्मसी झालेलं आहे त्यांचं आणि ते शिकले आहेत की बाबा सिरिंज टाकत असताना एअर बबल येतो, एअर बबल नाही येऊ देण्यासाठी काय करायचं आहे, किंवा तुम्ही ब्लड घेतल्यानंतर ते घट्ट होतं, त्यामध्ये कोॲग्युलंट टाकायचं आहे. बट वेन यू आर इंडक्टेड ॲज रिअल टेस्ट करण्यासाठी, जेव्हा तुम्हाला आम्ही इंडक्ट करणार आहोत त्यावेळेला ट्रेनिंग विथ रिस्पेक्ट टू प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. कळालं आहे. अँड लास्ट इज बिहेवियर किंवा ॲटिट्यूड इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे, आता ट्रेनिंग मेनली एम्स ॲट
कळालं असेल तर आन्सर्सची उत्तरं द्या. ट्रेनिंग मेनली एम्स ॲट increasing theoretical qualification, developing job specific skills, increasing general awareness, improving social status. आन्सर द्या. इन्क्रीजिंग थेरॉटिकल नॉलेज हे आत्ताच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत असताना सांगितलं. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आम्हाला जॉबमध्ये इंडक्ट करताना लागणार, ते आपण ट्रेनिंगमध्ये शिकवणार आहोत. थेरॉटिकल क्वालिफिकेशन किंवा इन्क्रीजिंग थेरॉटिकल क्वालिफिकेशन हे डिग्री लेवलवरती येतं. म्हणजे तुम्हाला डिग्री घेत असताना हे थेरॉटिकल नॉलेज पाहिजे XYZ गोष्टीचं, MS वर्डचं किंवा वेगवेगळे ॲप्स डेव्हलप कसे करत असतात त्याचं थेरॉटिकल नॉलेज, की बाबा फिग्मा असतं, फिग्मामध्ये ह्या गोष्टी अशा अशा यूज होतात, ते आपण थेरॉटिकल नॉलेजमध्ये बघतो. बट हिअर इन ट्रेनिंग आपल्याला थेरॉटिकल नॉलेज पाहिजे का? ओके, तुमच्याकडे आहे थेरॉटिकल नॉलेज, बट वॉट वी रिक्वायर इज practical application of that knowledge. So that's why this answer stands incorrect. त्यानंतर आहे डेव्हलपिंग जॉब स्पेसिफिक स्किल्स. एक्झॅक्टली, तुमची डिग्री कशातून पण का असे ना, बट आमच्या जॉबसाठी आम्हाला काय स्किल्स लागत आहेत. तुम्ही कितीही टॉपर असू द्या, तुमचे CGPA वगैरे A+ किंवा 10 वगैरे कितीही असू द्या, बट वॉट वी रिक्वायर इज जॉब स्पेसिफिक स्किल्स. इन्क्रीजिंग जनरल अवेअरनेस तर एका नॉर्मल 60+ अंकल किंवा आंटीला आपण असतात जे न्यूजपेपर वाचतात. जनरल अवेअरनेस इज नॉट नीडेड. थिंक अबाउट कॉर्पोरेट पर्सनला काहीच घेणं देणं नाही आहे माझा एम्प्लॉई किती जनरली अवेअर आहे. वॉट वी रिक्वायर इज हाऊ मच यू आर गिविंग टू द कंपनी. इम्प्रूविंग सोशल स्टेटस अगेन ऑफ नो रेलेवन्स, सो आन्सर इज B. नेक्स्ट, which of the following best defines training? Which of the following best describes training? Process of personality development. आता इथे ओनली आलं आहे ना, कोणताही MCQ सोडवत असताना लक्षात घ्या, ज्या ऑप्शनमध्ये क्रायटेरिया कमी होत आहे, म्हणजे एवढा एरिया आहे एखाद्या गोष्टीचा, व्याप एवढा आहे, आणि हा MCQ काय करतोय, मर्यादित करतोय त्याचा व्याप. कोणत्या शब्दांनी? ओनली शब्दांनी. जिथे कुठे ओनली आलं ते ऑप्शन नेहमी रॉंग असतं, एकच गोष्ट होत नसते. फॉर एक्झाम्पल, समजा हा डिजिटल बोर्ड आहे, जर मी म्हटलं दिस डिजिटल बोर्ड इज यूज्ड ओनली फॉर टीचिंग, ओनली शब्द वापरल्यामुळे ते ऑप्शन रॉंग होणार. टीचिंगसाठी यूज होतो, बट इट इज नॉट ओनली फॉर टीचिंग. आय कॅन वॉच मूवी ऑन इट, आय कॅन वॉच दिस लेक्चर आफ्टर रेकॉर्डेड, जेव्हा हे लेक्चर रेकॉर्ड झालं आफ्टर दॅट आय कॅन वॉच दिस लेक्चर इट सेल्फ, आय कॅन पेंट ऑन दिस, आय कॅन यूज टेलिग्राम, आय कॅन डू सेव्हरल नंबर ऑफ थिंग्स. सो दॅट्स वाय ओनली आलं तर आन्सर रॉंग असतं. कमिंग टुवर्ड्स D ऑप्शन, प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग एम्प्लॉईज सॅलरी. ट्रेनिंगनी सॅलरी वाढणार आहे का? संबंध नाही. सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट ऑफ जॉब रिलेटेड नॉलेज अँड स्किल्स, दिस कॅन बी अवर आन्सर, तरी B बघू. प्रोसेस ऑफ लर्निंग जनरल एज्युकेशन सब्जेक्ट्स, हे आपण डिग्री लेवलला बघतो. दिस इज नॉट ट्रेनिंग, दॅट्स वाय अवर आन्सर इज C. आन्सर्स देत चला पटपट. ट्रेनिंग इज मोस्ट क्लोजली रिलेटेड टू. स्वप्नाली, आय गेस तुम्ही बघत आहात तर आन्सर द्या. ट्रेनिंग इज मोस्ट क्लोजली रिलेटेड टू फ्युचर करिअर प्लॅनिंग. ओनली मी तुम्हाला सांगितलं आहे, जिथे कुठे ओनली आलं आपण त्या गोष्टी बघायच्या नाही. A आणि D तर मीच कट करून दिलं आहे तुम्हाला. इमिडिएट जॉब परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट, रिटायरमेंट प्लॅनिंग. आता इथे तुम्हाला इमिडिएटमुळे वाटेल की हे आन्सर नाही आहे, ठीक आहे, बट आपल्याला जॉब परफॉर्मन्सच ट्रेनिंगनी वाढवायचा आहे. एक थिंक करा नॉर्मली की जर तुम्ही कधी कुठे जॉब केलेला असेल तर तुम्हाला आधी ट्रेनिंगच मिळते. अँड वाय दॅट ट्रेनिंग? टू गेट यू नोन अबाउट द कल्चर, अबाउट द सिस्टम ऑफ दॅट सर्विस, कशी चालते, काय जॉब स्पेसिफिक तुम्हाला स्किल्स पाहिजे, अँड टू इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स. दॅट्स वाय हिअर युअर आन्सर इज B.
ओके, आता आपण टाइप्स ऑफ ट्रेनिंग बघणार आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे का ट्रेनिंग म्हणजे काय? ट्रेनिंग आणि अकॅडमिक एज्युकेशन दोघांमध्ये फरक आहे. कळालं आहे का? कळालं असेल तर थम्सअप करा. ठीक आहे, चला. टाइप्स ऑफ ट्रेनिंग पहिलं असतं प्री सर्व्हिस ट्रेनिंग. म्हणजे तुम्ही जॉबला अजून लागलेले नाही आहे, जॉब लागायच्या आधीची ट्रेनिंग, बिफोर सर्व्हिस ट्रेनिंग. बिफोर जॉईनिंग अ जॉब, फॉर एक्झाम्पल कुठेतरी ITI कोर्स केलेला आहे, इंजिनिअरिंग डिग्री आहे. जर तुम्हाला इन फ्युचर टीचर बनायचं आहे तर BEd डिग्री, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिफोर सर्व्हिस आहे, प्री सर्व्हिस ट्रेनिंग. अँड आपल्याला एक्झाममध्ये महत्त्वाचं आहे दिस वन, इन सर्व्हिस ट्रेनिंग. वेन यू आर इन सर्व्हिस तेव्हा तुमच्या स्किलला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, स्किल डेव्हलपमेंटसाठी ही ट्रेनिंग आहे. तुम्ही आय गेस नॅशनल स्किल डेव्हलपमेंट शिकलेले असाल, NSQF वगैरे सगळ्या गोष्टी त्या इकडे येतात. ओके, चला आता याचे आपण टाइप्स बघूया. इन सर्व्हिस ट्रेनिंग टाइप्स. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज इंडक्शन ट्रेनिंग. इंडक्शन ट्रेनिंग कुणी ऐकलंय का? काय असतं काय नसतं? यू गाईज आर नॉट दॅट रिस्पॉन्सिव्ह. आर यू गाईज विथ मी? कळतंय का काय चाललंय लेक्चरमध्ये? ओके स्वप्नाली, ठीक आहे. सो इंडक्शन ट्रेनिंग. इंडक्शन म्हणजे ट्रेनिंग गिवन टू न्यूली जॉईन्ड. when you are very new, just after your interview and after your HR call for confirmation, after that the first thing is induction training. That is, they are inducting you to that specific job. It is given to newly joined employees. Then comes orientation training. Orientation is you are already there in this job, now we are just giving you certain different way, certain different orientation. म्हणजे तुम्ही या वेनी चालले आहात, आम्हाला आता काहीतरी नवीन पॉलिसी आली आहे, नवीन प्रोग्राम आलेला आहे, नवीन रूल्स आलेले आहेत, म्हणून तुम्हाला काहीतरी डिफरंट ओरिएंटेशन द्यायचं आहे. समजा तुम्ही एखाद्या जॉबमध्ये आहात जिथे तुम्ही कंटिन्युअसली डेटा एंट्री करत आहात, बट नाव बिकॉज ऑफ AI तुमचं डेटा एंट्री सोपं होणार आहे. तुम्हाला ऑलरेडी स्किल मिळालेली आहे, तुम्ही इंडक्शन ट्रेनिंग थ्रू गेलेले आहात. आता तुमचं स्किल डेव्हलपमेंट होण्यासाठी ओरिएंटेशन ट्रेनिंग, ट्रेनिंग गिवन टू अपडेट एम्प्लॉई अबाउट व्हॉट? न्यू टेक्नॉलॉजी. मी तुम्हाला AI बद्दल सांगितलं, न्यू प्रोग्राम्स किंवा न्यू पॉलिसीज पण यात येईल. ठीक आहे. थर्ड इज प्रमोशनल ट्रेनिंग. आय डोंट हॅव टू एक्सप्लेन मच अबाउट दिस. दॅट इज, आत्तापर्यंत तुम्ही समजा फ्लोअर मॅनेजर होते, तुमचं आता टीम मॅनेजर म्हणून प्रमोशन झालं आहे. टीम नंतर तुमचं डायरेक्ट ऑफिस मॅनेजर म्हणून झालेलं आहे, एरिया मॅनेजर. ते तुमचं असतं प्रमोशनल ट्रेनिंग आफ्टर कम्प्लिटिंग सर्टन नंबर ऑफ जॉब्स ऑर आफ्टर गेनिंग सर्टन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. त्यानंतर प्रमोशनल ट्रेनिंगसाठी तुम्ही पात्र होता. And the final is institutional training. Do you guys know anything about institutional training? सांगू शकता का काही? Okay, I will tell you. You are already doing a job at certain company. आता तुम्हाला एखादी नवीन स्किल ॲक्वायर करण्यासाठी तुम्हाला अदर इन्स्टिट्यूशनमध्ये तुमची स्वतःची कंपनी पाठवते. That is known as institutional training. To get that certificate course, ठीक है, to complete that certificate course, your own employer is sending you to some different institution, and that will be known as your institutional training. So what we have learned, there are two types of trainings. First and foremost, first is pre-service training. Here you have not joined any certain type of service, any certain type of job. You are just gaining academic knowledge. Academic knowledge is equals to, मी काय सांगितलंय तुम्हाला, theoretical knowledge. But in service training is what your employee or what your service provider is giving you. And that is practical application.
practical application of each and every theoretical knowledge that you have learned in your academic background. ओके, मग ह्या इन सर्व्हिस ट्रेनिंगचे आपण 1 2 3 4 प्रकार बघितले. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज इंडक्शन ट्रेनिंग. इंडक्शन ट्रेनिंग कोणासाठी असतं? न्यूली जॉईंड एम्प्लॉईजसाठी असतं. सेकंड बघितलं आहे आपण ओरिएंटेशन ट्रेनिंग, दॅट इज यू आर फिक्स्ड इन टू सर्टन रोल, यू हॅव सर्टन रोल इन युअर service or in your job. Now because of new technology, new programs, new policies, anything न्यू गोष्ट आलेली आहे आणि ती आम्हाला तुम्हाला शिकवायची आहे. ही कुठे होते? ही तुमच्या जॉबच्या ठिकाणीच होते. आणि ही जी सांगितली तुम्हाला मी इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग, ही तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला काहीतरी दुसरं की बाबा MSCITचा कोर्स करून या, टायपिंग कोर्स करून या, गव्हर्नमेंटचं कोणतं तरी नवीन एक स्किल डेव्हलपमेंट प्लॅन आलेला आहे तिथे तुम्ही करून या. सोलार रिलेटेड तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे की आता गव्हर्नमेंटने सोलार इन्स्टॉलेशन आणलेले आहेत, गव्हर्नमेंटचा स्वतःचा सोलार इन्स्टॉलेशनचा प्लॅन आहे, स्कीम आहे, एज्युकेशन आहे, तर तुम्ही ते सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट करून या. आणि हे थर्ड बघितलं होतं आपण प्रमोशनल ट्रेनिंग. तुम्ही ऑलरेडी आत्ता फ्लोअर मॅनेजर होते, फ्लोअर मॅनेजरवरनं तुम्हाला टीम मॅनेजरकडे पाठवलेलं आहे, म्हणजे ते प्रमोशन केलं आहे तुमचं. तर त्यावेळेला हा जॉब नंतर त्या जॉबमध्ये काय रोल असतो, तुमचे नवीन रोल काय आहे, नवीन स्किल्स काय लागतात तुम्हाला, त्याच्यासाठी प्रमोशनल ट्रेनिंग. कळालेलं आहे? शुड वी मूव्ह टुवर्ड्स MCQs? ठीक, चला. ट्रेनिंग गिवन बिफोर जॉईनिंग अ जॉब इज कॉल्ड. सेम या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. आत्ता आपण बघितलेलं आहे त्यामुळे क्वेश्चन सोपा वाटतो, बट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स ओरिएंटेशन ट्रेनिंग आणि प्री सर्व्हिस ट्रेनिंग याच्यामध्ये त्यांना कन्फ्युजन होतं. BBB प्रत्येकाला वाटतं ओरिएंटेशन म्हणजे आता नव्याने आपण जॉईन झालेलो आहोत त्यामुळे ओरिएंटेशन आपल्याला एक नवीन वे दिसणार आहे, नवीन ओरिएंटेशन मिळणार आहे, म्हणून डी आन्सर बरेच स्टुडंट्स देतात. स्वप्नाली, सिद्धार्थ, शुभम. बिफोर जॉइनिंग अ जॉब, प्री सर्व्हिस, राईट. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ प्री सर्व्हिस ट्रेनिंग? एक्झॅक्टली या प्रकारचे क्वेश्चन्स येतात. ए, सिद्धार्थचा आन्सर ए आहे. अजून स्वप्नाली, शुभम, ए. रिफ्रेशर कोर्स फॉर, रिफ्रेशर तुम्हाला वाटेल की बाबा फ्रेशर व्यक्ती आहे म्हणून, बट त्याचा मीनिंग ओळखून घ्या. फ्रेशर नाही आहे, तुम्ही ऑलरेडी जे एम्प्लॉई आहात, तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी काहीतरी कोर्स आहे. हा ओरिएंटेशन टाईपमध्ये जाऊ शकतो, इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगमध्ये जाऊ शकतो, पण हा इन सर्व्हिसच आहे. प्रमोशनल ट्रेनिंग तर इन सर्व्हिस आहे. ऑन जॉब स्किल अपडेट अगेन तुम्ही जॉबमध्ये असतानाच आहे. सो युअर आन्सर इज ITI. प्री सर्व्हिस ट्रेनिंग मेनली एम्स टू improve salary, prepare candidate for employment. शुभम, स्वप्नाली, सिद्धार्थ. V. B, राईट. प्रिपेअर कॅन्डिडेट फॉर एम्प्लॉयमेंट म्हणूनच प्री सर्व्हिस आहे. काही सर्टन लेवल ऑफ रिक्वायरमेंट असते जेव्हा तुम्हाला सर्व्हिससाठी जायचं असतं, ॲटलिस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगमध्ये, ग्रॅज्युएट याच्यामध्ये त्याच्यामध्ये, तर ते तुमचं प्री सर्व्हिस ट्रेनिंगमध्ये येतं, प्रिपेअर कॅन्डिडेट फॉर एम्प्लॉयमेंट. आता खूप महत्त्वाचं आहे, इथून पुढे आपल्याला बघायच्या आहेत काही स्टेप्स असतात ज्या ट्रेनिंग जेव्हा आपल्याला कॉन्डक्ट करायचं आहे त्याच्या आधी ट्रेनिंग कोऑर्डिनेटर कोण असतो आपल्याला बघायचं आहे. सिलेबसचा पॉईंट आहे हा, पण ट्रेनिंग कोऑर्डिनेटरचा हा सगळ्यात मोठा अजेंडा असतो बिफोर प्लॅनिंग फॉर अ ट्रेनिंग. ठीक आहे, या 8 स्टेप्समधनं त्यांना जावं लागतं. फर्स्ट आहे सिलेक्ट पार्टिसिपेंट्स ऑर टार्गेट ऑडियन्स. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला प्रमोशनल ट्रेनिंग करायचं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे 1 2 3 4 लोकांचं ट्रेनिंग झाले, प्रमोशन झालेलं आहे, मला यांना उचलायचं आहे या ट्रेनिंगसाठी.
नवीन कॅन्डिडेट आला असेल, न्यू एम्प्लॉई आला असेल, तर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल इंडक्शन ट्रेनिंगसाठी. किंवा जर तुम्हाला माहिती आहे की सर्टन नंबर ऑफ पीपल आर देअर ज्यांना नवीन टेक्नॉलॉजी, दे आर गुड इन कम्युनिकेशन, दे आर गुड इन लर्निंग क्विकली, तर तुम्ही त्यांना 1 2 3 तुमच्या सर्विस, तुमच्या जॉबमधनं, तुमच्या कंपनीमधनं त्या 3-4 लोकांना उचलणार आहात की बाबा जा, गव्हर्नमेंटचा काहीतरी प्रोग्राम आहे सोलार इन्स्टॉलेशनचा, तर तुम्ही जाऊन इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग घ्या. तुम्ही अचानक जो व्यक्ती आता रिटायर होणार आहे त्याला उचलून नाही पाठवू शकत. You have to choose that capable candidates for training, and which training specific to that candidate's requirement. So first and foremost thing is select participants किंवा target audience, तेच आहे, दोन्ही पण एकच आहे. ठीक आहे. सेकंड, डिटरमाइन पार्टिसिपंट्स नीड्स मी तुम्हाला फर्स्ट पॉईंटमध्येच सांगितलेलं आहे की बाबा तो प्रमोशनल आहे की न्यू फ्रेशर आहे की तो इतका अडॅप्टेबल आहे की नवीन जो प्रोग्राम आलेला आहे तो बाहेर जाऊन ती स्कीम शिकून येऊ शकतो आणि आपल्या कंपनीमध्ये काहीतरी इनपुट देऊ शकतो. त्यामुळे ती नीड काय आहे. फॉर एक्झाम्पल, आयडेंटिफाय स्किल गॅप ऑर लर्निंग रिक्वायरमेंट. स्किल गॅप कधी असणार आहे, इंडक्शनच्या वेळेला, की तो आत्ता फ्रेशर आहे, ॲकॅडमिक थिअरॉटिकल नॉलेज घेऊन आलेला आहे, बट आता कंपनी स्पेसिफिक काय नॉलेज लागणार आहे हे कशामध्ये येते. सेकंड पॉईंट, डिटरमाइन पार्टिसिपंट्स नीड. एक तर त्याची स्किल गॅप असू शकतो किंवा करंट स्किल शॉर्टेज. तुमच्या कंपनीमध्ये सध्या एखादी जी नवीन स्किल आलेली आहे की बाबा AI कडनं कशा एक्सेल शीट्स डेटा एंट्री करून घ्यायच्या, AI कडनं समजा तुमची वेबसाईट बिल्ड कशी करून घ्यायची, फिग्मा डिझाईन कशी करून घ्यायची, ह्या गोष्टी शिकाव्या लागतात. तर ती करंट स्किल तुमच्या कंपनीमध्ये शॉर्टेज आहे. 1 2 3 4 पार्टिसिपंट्सला मी घेतलं आणि तिथे इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगला पाठवलेलं आहे. सेकंड पॉईंटबद्दलच आपण बघतोय. फ्युचर टेक्नॉलॉजी रिक्वायरमेंट आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट नीड. ओके, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. डिटरमाइन पार्टिसिपंट्स नीड. थर्ड स्टेप आहे, आता तुम्ही पार्टिसिपंट्स घेतले, त्यांची नीड काय काय आहे तिथे त्यांना पाठवून दिलं. मग फॉर्म्युलेट ट्रेनिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स, की बाबा तुम्ही काय काय गोल सेट केलेले आहे, हे सर्टन नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आलेले आहेत, यांना आपल्याला काय काय ट्रेनिंग द्यायची आहे, त्याचे गोल विजन तुम्हाला सेट करावे लागतील. कोण करतं हे, ट्रेनिंग कोऑर्डिनेटर करतो. आउटलाइन द ट्रेनिंग कॉन्टेंट, डेव्हलप इन्स्ट्रक्शनल ॲक्टिव्हिटीज, प्रिपेअर ट्रेनिंग डिझाईन, प्रिपेअर अ पार्टिसिपंट्स. आता इथे झालं, ट्रेनिंग इथे देऊन झाली, डिझाईन झाली, ट्रेनिंग देऊन झाली. मग पार्टिसिपंट्स इव्हॅल्युएशन फॉर्म, की बाबा आपण जी ट्रेनिंग दिलेली आहे त्याचं इव्हॅल्युएशन आपल्याला जे आपले पार्टिसिपंट्स होते त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे. अँड फायनली डिटरमाइन फॉलोअप ॲक्टिव्हिटीज, की बाबा ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी अशा वाटतात ज्या आपण सुधरवायला पाहिजे, काय फॉलोअप घ्यायचा त्यांच्याकडनं. दिस इज व्हेरी 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 म्हणजे हा क्वेश्चन मला एक्सपेक्ट आहे तुमच्या एक्झाममध्ये. सो या 8 स्टेप्स तुम्ही जर NIOS बघितलं, इग्नू बघितलं, कुठेही बघितलं, तर ह्या 8 स्टेप्स प्रत्येक वेळेस आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात. किंवा मी स्वतः राजस्थान पब्लिक सर्व्हिसेसमध्ये जेव्हा ITIचा पेपर झाला होता, सो दॅट 2 बॅचेस मी कवर केलेल्या आहे. दोन्ही वेळेस मला याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड होता, दोन्ही वेळेस आलेला आहे. सो दॅट्स वाय हा पूर्ण आधी काय येतं नंतर काय येतं, जर तुम्ही आता शिकवलेलं आहे पण जर तुम्ही डायरेक्ट MCQ बघितले ना, जे पुढे आपण बघणार आहे, तर तुम्हाला कन्फ्युजन होतं. एखाद वेळेस असं वाटतं आउटलाईन द ट्रेनिंग कॉन्टेंट फर्स्ट स्टेप असू शकते, बट दॅट इज नॉट अवर फर्स्ट स्टेप. ठीक आहे. लर्न करण्यासाठी हा एक मी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे पाठ राहण्यासाठी, PNG CAD EF. ठीक आहे. पार्टिसिपंट्स, आधी आपल्याला पार्टिसिपंट्स कलेक्ट करायचे, त्यांच्या नीड्स काय आहे, की बाबा तो प्रमोशनल कॅन्डिडेट आहे, नवीन कॅन्डिडेट आहे, आपल्याला एक्स्ट्रा स्किलसाठी पाठवायचं आहे, काय नीड आहे. त्यानंतर ट्रेनिंगचे गोल्स बनवायचे आहे, त्या गोल्सला अनुरूप काय काय कॉन्टेंट द्यायचं आहे आपल्याला, या ट्रेनिंगमध्ये काय ॲक्टिव्हिटीज असणार आहे, डिझाईन करायचं आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन, ॲक्च्युअल ट्रेनिंग झाल्यानंतर कॅन्डिडेट्सला किंवा पार्टिसिपंट्सला त्याचा फायदा झाला आहे, किती झालेला आहे आणि काय काय आपले फ्लॉ होते त्याच्यासाठी फॉलोअप. ठीक आहे. PNG CAD EF पाठ करा एकदा, मग आपण MCQsकडे जाऊया. पटकन याला एकदम नीट रिवाईज करा.
एक मिनिट मी साईडला होऊन जाते, तुम्ही ते रिवाईज करा. म्हणजे कोणी झोपेतून जरी उठवलं तर ह्या 8 स्टेप्स आपल्याला एक्झॅक्टली सांगता यायला पाहिजे. ठीक आहे, जायचं MCQs कडे. The first step in training design process is ओके. मोस्ट ऑफ द स्टुडंट ए आन्सर देतात जेव्हा डायरेक्ट क्वेश्चन बघितलेला असतो. बी इज युअर करेक्ट आन्सर. द फर्स्ट स्टेप इन ट्रेनिंग डिझाईन प्रोसेस, डेव्हलप इन्स्ट्रक्शनल ॲक्टिव्हिटीज. लॉजिकली असं वाटतं, पण लॉजिक इथे लावायचं नाही आहे, याला पाठच करून जायचं आहे. सिलेक्ट पार्टिसिपंट्स अँड टार्गेट ऑडियन्स हे फर्स्ट आहे. नंतर यांची नीड बघायची आपल्याला काय आहे. प्रिपेअर इव्हॅल्युएशन फॉर्म तर लास्ट सेकंड आहे, हा 7th आहे. डिटरमाइन फॉलोअप ॲक्टिव्हिटीज हा 8th आहे स्टेप. ठीक आहे, हे डबल झालं आहे का? हो, ओके. Determining participants' needs helps us to increase training duration. Think from a corporative perspective. आपल्याला ट्रेनिंग ड्युरेशन वाढवून काय होणार आहे? आपला मनी लॉस होणार आहे, टाईम लॉस होणार आहे, आपले एम्प्लॉईज तिथे अडकून राहणार आहे, आपण जेवढं इनपुट देतोय तेवढं आउटपुट नाही मिळणार आहे. त्यामुळे हे आन्सर असूच नाही शकत. ट्रेनिंग ड्युरेशन वाढवल्याने काहीतरी जगावेगळं साध्य होणार नाही आहे. दिस वुड बी नॉट आवर आन्सर. आयडेंटिफाय स्किल गॅप अँड लर्निंग रिक्वायरमेंट. येस, ॲज अ एम्प्लॉयर आय वॉन्ट दॅट स्किल गॅप टू बी मिनिमाइज्ड. म्हणजे माझ्याकडे नवीन इंडक्शन आलेला आहे किंवा माझ्याकडे जो कोणता स्टाफ आहे त्यांच्याकडे ज्या काही स्किल्स आहेत त्याला मी डेव्हलप करून माझ्या कंपनीसाठी इनपुट जास्त घेऊ शकेल, जेणेकरून माझं आउटपुट जास्त वाढेल, परफॉर्मन्स वाढेल. अँड दॅट्स वाय आयडेंटिफाय स्किल गॅप अँड लर्निंग रिक्वायरमेंट. याच्यासाठी पार्टिसिपेंट्सची नीड आपल्याला हेल्प करते. अवॉइड ट्रेनिंग प्लॅनिंग, रिड्यूस ट्रेनर रिस्पॉन्सिबिलिटी नाही. Formulating training goals and objective means deciding training fees, selecting training venue, preparing attendance register. काय आन्सर आहे? फॉर्म्युलेटिंग ट्रेनिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह मीन्स. फीसचं काही घेणं देणं नाही आहे त्याच्यामध्ये, फीस किती पण असू द्या. डिसाइडिंग वॉट ट्रेनीज शुड लर्न अँड परफॉर्म, हो की नाही. सिलेक्टिंग ट्रेनिंग व्हेन्यू नाही, दिस इज वन ऑफ द थिंग. ट्रेनिंग गोल्समध्ये व्हेन्यू आपण करणार आहे, बट दॅट इज नॉट द मेन अजेंडा. किंवा प्रिपेअरिंग अटेंडन्स रजिस्टर हे असणार आहे त्याच्यात, असं नाही आहे की हे नाही आहे, बट तो गोल नाही आहे, विजन नाही आहे ट्रेनिंगचं, मिशन नाही आहे त्याचं. सो युअर आन्सर इज बी. ट्रेनिंग इव्हॅल्युएशन फॉर्म इज प्रिपेअर्ड टू, म्हणजे सेकंड लास्ट थिंग. का बरं आपल्याला ट्रेनिंग नंतर इव्हॅल्युएशन फॉर्म का बरं बनवायचा आहे, एक्सप्लेन केलेलं आहे मी. इन्क्रीज ट्रेनिंग ड्युरेशन नाही. चेक ट्रेनिंग इफेक्टिवनेस अँड फीडबॅक. सिलेक्ट ट्रेनिंग व्हेन्यू, सिलेक्ट ट्रेनर. बी एक्झॅक्टली. की बाबा इफेक्टिवनेस, किती इफेक्टिव्ह होतं ट्रेनिंग, त्याची एफिशियन्सी कशी होती, आणि फीडबॅक. ठीक आहे, सो दॅट्स इट. काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. इथून पुढे आपल्याला बाकीचे म्हणजे
आपल्या 20 नंबरच्या पॉईंटमध्येच आपल्याला बरेचसे आहेत. त्यामध्ये टीचर्स ट्रेनिंग पण आहे, त्यामध्ये इंडस्ट्री लेवल ट्रेनिंग पण आहे, कोऑर्डिनेटरच्या वेगवेगळ्या गोष्टी, इश्यूज, चॅलेंजेस एक्सेट्रा एक्सेट्रा, एव्हरीथिंग आपल्याला इथे बघायचं आहे. इन दिस लेक्चर व्हॉट वी ट्राईड इज टू गिव यू bird eye view of what actually training is, how to think when question arise in your examination. Think from employer's perspective ki you have to get that much, इतकं तुम्हाला घ्यायचं आहे जितकं एम्प्लॉई देऊ शकतो. अँड फॉर दॅट थिंग यू आर प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग, आणि त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला फायनली काय करायचं आहे, स्किल गॅप रिड्यूस करायचा आहे, एफिशियन्सी वाढवायची आहे, आम्ही जी ट्रेनिंग दिलेली आहे त्याचा फीडबॅक तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. न्यू टेक्नॉलॉजी कुठे आली असेल, इफ अवर कॉम्पिटिटर त्या गोष्टीमध्ये गेला असेल, इफ गव्हर्नमेंट इज गिविंग न्यू सर्विस, एनिथिंग, तर आपल्याला आपले तेवढे पोटेन्शियल कॅन्डिडेट्स इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगला पाठवायचे आहेत, एक्सेट्रा. टाइप्स ऑफ ट्रेनिंग, what training actually is, and before training what is that 8 steps model. Okay, so that is it. We'll meet in next lecture. I guess Monday ला ठेवू आपण तुमचं लेक्चर. आणि इथे रोल ऑफ कोऑर्डिनेटर प्लस त्याच्या पुढचे अजून 2 पॉईंट्स आपण म्हणजे सब पॉईंट्स या टॉपिकमधले घेणार आहोत. ओके, काही फीडबॅक असेल तर मला सांगा, काहीही गोष्ट असेल तर तुम्ही कधीही कॉल करू शकता. याचे हे नोट्स आणि MCQs त्या स्प्रेडशीटवरतीच तुमचे लागून जाणार आहेत. अँड विल मीट आय गेस ऑन मंडे. ओके, थँक्यू सो मच.